हाय सगळ्या युट्यूब फॅमिलीला. माझी एक चूक झाली, एक म्हणजे लई मोठी चूक झाली. चॅनेल खरं मी नव्हता खोलायला पाहिजे होता युट्यूबचा. सबस्क्रायबर करा म्हणायचं बी खरं दुःख वाटतं या. पण कसं आहे, कशी आता मोठी चूक झाली, दड सोडायला बी येई नाही जोडायला बी येई नाही म्हणजे झालं या. वॉच टाइम माझा कमी झालाय, त्याच्यामुळे माझं मन नाराज झालो या. काय करावं काय नाही काय समज नाही, कसं सांगून काय करू काय कळलं नाही. सबस्क्रायबर बी वाढलं नाही, चॅनेल मॉनिटाईज बी व्हायला नाही, काय करून काय नाही. त्याच्यामुळं खरं माझं मन लागलं नाही बरं का. मी 2 दिवस व्हिडिओ टाकलाच नव्हता. वाटतं या सगळे म्हणते ते टाकत राहावा टाकत राहावा टाकत राहावा, कुठे 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 काय करून काय नाही काय समजना. तर कोण युट्यूब चालवत असेल, चॅनेल बघत असेल तर नक्की सबस्क्रायबर करून सांगा. चालवलेला बघा आहे का बंद केलेला बघा आहे, काय मेहनत करून ते काय उपयोग आहे ना असं वाटायला लागलंय. काय करावं काय नाही ते बघतं चाललं नाही माझं. खरंच माझे लई मोठे चूक झाले. सोडायला काय म्हणते नाही, तसं काय बोलावं काय नाही ते बी काय सुचत नाही. लय चांगला 3,600 का काय माझा वॉच टाईम झालाय बरं का. तुम्हाला खरं सांगते, वर्ष होऊन गेला आता तेवढा वॉच टाईम झालाय. पण आता थोडंसं कमी पडलंय, ते काही व्यवस्थित होय नाही. काय करावं काय नाही, डॉक्टर काय चाललं ना, डॉक्टर बरे पैसे बारे आले. आणि माझं ही दुसरा चॅनल खोलायचे बारे आले, तरी त्याला वॉच टाईम काय पूर्ण व्हायला. तर नक्की कमेंट करून सांगा, कोण बघत असाल युट्यूब चालवणारे असेल तर चॅनल बंद करावं का ठेवावं चालू तर समजणं झाले. मला तरी समजणं झाले. तुम्हाला काय समजत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. वाटायला उगाच चुकी चॅनल खोलून बसली. तर मी आता बनवते अंड्याची भुर्जी मस्तपैकी छान अशी. त्याच्यासाठी कांदा टमॅटो कोथिंबीर कापून घेतली होती. तांबडं तिखट हळद मीठ एव्हरेस्ट मसाला जरा वापरणार आहे मस्तपैकी. उकडी पडत होती बघ. तर अशी अंडी मी ह्याच्यात 5-6 अंडी फोडून घेतली ती. इथं कोथिंबीर आहे, इथं टमॅटो आहे, कांदा छान असा बसतोय मस्तपैकी. ह्याच्यात तांबडं तिखट हळद मीठ एव्हरेस्ट मसाला जरा घेतला आहे, चांगला लागतंय म्हणून. तर दाखवते मी आता. इकडे या दादा चल. कांदा भाजून घेते छान आणि मग दाखवते. कांदा छानपैकी असा मस्त भाजलेला आहे, दाखवते मी नंतर. टमॅटो घालते आता. चल इकडे ये रे स्वप्न. बरं कोणी मारलं तुला दादाने वय कर की जरा खिडकी जा जा खिडकी जा खिडकी मस्त पैकी छान कांदा छान भाजून घेतलाय बरं. ही तवा ठेवलाय, दिदीला अंड्याची पोळी करायची म्हणून तवा ठेवलाय. 2 अंडी ठेवले दिदीसाठी इथं. टमॅटो बी भाजले, तांबडं तिखट हळद मीठ थोडीशी कोथिंबीर घातली. तिकडे येत आहे मस्त पैकी छान असं भाजून घेतली. आपण अंडी फोडून घेतली ती घालायची छान असं. भाजलाय मसाला चांगला छान असा. आता ही अंडी ह्याच्यामध्ये मी घालते.
छान असं मिक्स करून घेते. दीदी रडायला लागली की बिरिकच घेत नाही, ऐकायचं नावच नाही, असलं दीदीचं काम आहे. एक मिनिट मिक्स करते छान असं दाखवते. तर हे अशी 2 अंडी मी फोडून घेतलेली आहे. ती दीदीला अंड्याची पोळी बनवायसाठी एक तवा ठेवलेला आहे, चपात्या बनवल्या त्याच्यात. आणि असा आपला अंड्याचा बघरा छान असा झाला आहे, मस्तपैकी लय भारी झाला आहे. ही ती सारखी किरीकिरी करत 1 मिनिट दाखवते, अंड्याची पोळी करते दाखवते. तर छान अशी अंड्याची पोळी बी मस्तपैकी झालेली आहे, दीदीसाठी केली. आणि हे बघरा केला आहे छान असं, कसली निघायला लागली. तर चला नक्की सांगा कोणाकोणाला अंड्याची भुर्जी आवडते छान अशी मस्तपैकी. चला सगळ्यांना बाय बाय, जेवतो आता.